हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळेच मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज आपण कुठलंही डेली रुटीन मी शेअर करणार नाही, तर आज मी तुम्हाला स्किन केअर रुटीन शेअर करते. इथे ना मी एका वाटीमध्ये कच्चं दूध घेतलेलं आहे. तर बऱ्याचदा असं होतं की आपलं वय 30 35 आणि 40 या घरामध्ये आलं की आपल्या चेहऱ्यावरती काळपटपणा यायला लागतो, पिंपल्सचे डाग असतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल तयार होतात. तर त्यासाठीच आज मी घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे. कुठलंही महागडं प्रोडक्ट वापरायची आपल्याला अजिबातच आवश्यकता नाही. इतके 100% हे इफेक्ट देतात ना, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ह्या कच्च्या दुधामध्ये मी कापसाचा बोळा बुडवला आणि यानेच मी काय करते, हे दूध जे आहे चेहऱ्यावरती अशा पद्धतीने सगळीकडे लावून घेते. तर चेहरा, साधारणपणे गळा, मान, कान यावर देखील तुम्ही लावू शकता. आता कच्च्या दुधाचा उपयोग मी तुम्हाला सांगते. कच्चं दूध जे आहे ना, तर आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन सोबतच जी डर्ट आहे, काळपटपणा, त्याचप्रकारे डोळ्याखालचे जे डार्क सर्कल आहे, पिगमेंटेशनचे जे तुम्हाला जे वांग वगैरे आलेलं असेल, तर ते कमी करण्याचं काम जे आहे ते कच्चं दूध करतं. तर कच्चं दूध मी बऱ्यापैकी ह्या कापसाच्या बोळ्याने लावून घेतलं आणि बऱ्यापैकी ते गोलाकार पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आणि थोडंसं दूध पुन्हा मी बोटावर घेऊन अशा पद्धतीने चेहऱ्यावरती मसाज करून घेते. तर बघा, फक्त कच्चं दूध जरी तुम्ही रोज लावलं आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा चेहरा क्लीन केला ना, तर खूप तुमचा चेहरा उजळ दिसेल. डार्क स्पॉट जे आहेत ते कमी होताना तुम्हाला दिसतील. डोळ्याखाली बघा अशा पद्धतीने सर्क्युलर मसाज करायची आहे कच्च्या दुधाने. डार्क सर्कल तुमचे कमी होताना दिसतात. तर आता इथे मी सगळं लावून घेतलं आणि कच्चं दूध ज्यावेळेस तुम्ही लावता ना, तर लगेचच ते सुकून जातं. तर त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं कोरडं पडलंय, पुन्हा 2 बोटं आपण दुधामध्ये बुडवायची आणि पुन्हा आपल्याला हा मसाज करून घ्यायचा आहे. आणि हे सगळं ना ज्यावेळेस तुम्हाला निवांत वेळ असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता. थोडक्यात सगळं काम झाल्यानंतर आपण जेव्हा पूर्णपणे निवांत असतो त्यावेळेस तुम्ही हे करू शकता. आता मी चेहरा धुवून घेणार आहे, तोपर्यंत 10 मिनिटासाठी हे मी कच्चं दूध चेहऱ्यावरतीच ठेवलं. आता याच वाटीमध्ये थोडंसं दूध शिल्लक होतं, त्यामध्ये चमचाभर मी तांदळाचं पीठ, अर्धा चमचाभर मी कॉफी पावडर आणि थोडासा मध घालून घेतलाय. पाणी घालायचं नाही यामध्ये आणि हे मिश्रण पुन्हा मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक वाटत होती, म्हणून मी यामध्ये थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे. थोडीशी हळद घालून पुन्हा हे जे मिश्रण आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. आता यामध्ये मी कॉफी घातलेली आहे आणि कॉफीमध्ये कॅफेन हा प्रकार आहे, कंटेंट आहे आणि हे जे कॅफेन आहे आपल्या चेहऱ्यावरती जे डार्क स्पॉट वगैरे आलेले असतील, पिंपलचे डाग वगैरे असतील, तर ते पूर्णपणे आतून आपली स्किन क्लीन करण्याचं काम करतं हे कॅफेन. आणि हळद जी आहे तो नैसर्गिक आपल्याला गोरेपणा, उजळपणा देण्यासाठी काम करतं. आता तांदळाचं पीठ काय करतं, साधारणपणे स्पॉट ट्रीटमेंट जर तुम्हाला घालवायची असेल, स्पॉट ट्रीटमेंट म्हणजे पिंपलचे डाग म्हणा किंवा मग वांग म्हणा चेहऱ्यावर आलेलं, किंवा मग डोळ्याखाली डार्क सर्कल म्हणा, किंवा मग आपल्या नाकावरती किंवा गालावरती ब्लॅक हेड्स आलेले असतात, तर ते पूर्णपणे घालवायचं जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालून तुम्ही नुसतं इतकंच जरी वापरलं आणि रोज चेहऱ्याला लावून जर तुम्ही याचा फेस पॅक सारखा जो उपयोग केला तर खूप त्याचा उपयोग म्हणजे फायदा तुम्हाला दिसून येईल. आता हे जे मिश्रण होतं तयार केलेलं, तो हा जो फेस पॅक होता तो मी पूर्णपणे चेहऱ्याला लावून घेतला आणि तुम्हाला दिसत असेल लावत असतानाच मी साधारणपणे गोलाकार पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे. लगेचच हे सुकलं जातं. आता हे मी चेहऱ्याला तर लावलंय, थोडंसं उरलंय, तर ते मी काय करते अशा पद्धतीने हाताला लावून घेते. जे आपले हात म्हणजे तळ हात जो पाठीमागचा भाग असतो हाताचा, तर त्याला आपल्याला अशा पद्धतीने लावून त्याला देखील एक थोडीशी मसाज करून घ्यायची. लगेचच सुकून जातं हे. आणि आता तांदळाचं पीठ, मध घातल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण चेहरा पूर्णपणे क्लीन करतो तर क्लीन केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला एक टाईटनेस येतो. असा मस्तपैकी असं लूज पडल्यासारखा चेहरा वाटत नाही, टाईट असा चेहरा वाटतो. तर आता हे थोडंसं सुकत चाललंय, आणखीन मी ह्याला सुकू देते. तोपर्यंत आपण आपलं जे शिल्लक राहिलेलं काम असेल, बाकी राहिलेलं, ते सगळं करू शकतो आपण.
तर आता मी इथे काय केलं, चेहरा पूर्णपणे सुकला होता, हा जो फेस पॅक लावला होता तो पूर्णपणे सुकला होता आणि त्याचा उपयोग काढण्यासाठी मी काय केलं, चेहरा पुन्हा थोडासा पाण्याने ओला केला आणि सर्क्युलर मोशनमध्येच चेहऱ्यावरती मसाज करत करत साधारणपणे स्क्रब लावल्यानंतर कसा आपण चेहरा क्लीन करतो तसं करत करतच हा जो फेस पॅक होता तो पूर्णपणे काढून घ्यायचा आणि चेहरा धुवून घ्यायचा, म्हणजे एक स्क्रबिंग देखील होतं, चेहरा क्लीन होतो. आता मी चेहरा पुन्हा धुवून घेतल्यानंतर कोरडा केला आणि आता इथे माझ्याकडे आहे ज्येष्ठ मध. तर ज्येष्ठ मध कुठल्याही आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल. तर इथे मी आयुर्वेदिक दुकानामधून आणला होता हा ज्येष्ठ मध पावडर आणि 100 ग्रॅम साधारणपणे 40 रुपयाला मला मिळाला. तर सहजपणे तुम्ही देखील घेऊ शकता. चमचाभर इथे मी ज्येष्ठ मध पावडर घेतलेली आहे. चमचाभर इथे मी ॲलोवेरा जेल घालून घेणार आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं 2 ते 3 थेंब किंवा 4 ते 5 थेंब इथे आपल्याला गुलाब पाणी घालून घ्यायचंय, रोज वॉटर, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याचा आता आपल्याला एक मास्क तयार करून घ्यायचंय. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. तर आपल्याला हे जास्त थिक वाटत असेल तर पुन्हा थोडंसं रोज वॉटर आपण यामध्ये मिक्स करू शकतो. तुम्ही हे मिश्रण साधारणपणे कच्च्या दुधामध्ये करून देखील लावू शकता. आणि आता हे ज्येष्ठ मधाचा जो उपयोग तुम्ही म्हणाल ना, तर ज्याच्या चेहऱ्यावरती खूपच डार्क स्पॉट दिसतात, डार्क सर्कल दिसतात, वांग वगैरे दिसतं ना, तर त्यांनी ही रेमेडी नक्की ट्राय करा. तर रोज ना साधारणपणे 10 दिवस जरी तुम्ही ही रेमेडी ट्राय केली ना, तर तुमच्या चेहऱ्यावर आलेले जे वांगचे डाग असतील, डार्क सर्कल असतील, तर ते पूर्णपणे तुम्हाला कमी झाल्यासारखे दिसतील. तर आता इथे ना हा जो मी मास्क तयार करून घेतला तर तो साधारणपणे सगळं चेहऱ्यावरती लावून घेणार आहे आणि थोडाफार शिल्लक राहिलेला गळ्यावर देखील लावून घेणार आहे. तर ज्येष्ठ मधाचे फायदे बघून घेणार आहोत. ज्येष्ठ मध काळे डाग कमी करतो, वांग, पिंपलचे डाग जे आलेले असतात तर ते देखील कमी करतो, डार्क सर्कल आपल्या चेहऱ्यावरती डोळ्याखाली आलेले असतात तर ते कमी करतो आणि टॅनिंगने म्हणजे काळपट चेहरा जो पडतो ना तर उन्हामध्ये वगैरे जाऊन, तर तो देखील कमी होतो. पूर्णपणे लावून झाल्यानंतर ते सुकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा चेहरा ओला करायचा आहे पाण्याने आणि पुन्हा सर्क्युलर मोशनमध्येच हा चेहरा आपल्याला व्यवस्थित असा मसाज करत करतच हा सगळा मास्क आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजेच थोडक्यात पुन्हा स्क्रबिंग देखील केलं जातं आणि पूर्ण हा जो मास्क आपण तयार केला होता तो सगळा निघून जातो. आता मी तुम्हाला सांगते ना, माझ्या चेहऱ्याचा इफेक्ट सांगते मला काय वाटतंय आता. चेहरा कच्चं दूध लावल्यामुळे इतका सॉफ्ट झालेला आहे. दुधामध्ये लॅक्टिन नावाचं कंटेंट असतं आणि आपला चेहरा मस्तपैकी आतून सॉफ्ट ठेवतो, मॉइश्चर देतो आपल्या चेहऱ्याला. ॲलोवेरा जेलचं देखील तेच काम आहे. मस्तपैकी मॉइस्ट झाला माझा चेहरा, मस्तपैकी असा एकदम असं मऊ सूत असा हा चेहऱ्याची स्किन मला जाणवती आहे. आणि आता थोडासा इफेक्ट हळदीमुळे आणि ज्येष्ठ मधामुळे देखील आपल्याला साधारणपणे जाणवतो. पण हे असं नाहीये की एकच दिवस केलं आणि लगेचच तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवेल. तर हे तुम्हाला महिन्यातून साधारणपणे 2 ते 3 वेळा तरी केलं पाहिजे. आणि जर जास्त वेळच नसेल तुम्हाला तर साधारणपणे ज्येष्ठ मधाची पावडर 10 दिवस जरी कंटिन्यू तुम्ही लावली तरी तुम्हाला याचा इफेक्ट दिसेल. बाकी ही जी ट्रीटमेंट मी सगळी सांगितलेली आहे, महिन्यातून एकदा जरी केली तरी तुम्हाला त्याचा इफेक्ट नक्कीच दिसेल. कोणतेही महागडे प्रोडक्ट लावून त्यावरती आपण भरपूर पैसे खर्च करतो, पण त्याचा लावल्यानंतर तितकाच इफेक्ट आपल्याला दिसतो. जर आपल्याला 100% इफेक्ट हवा असेल तर घरगुती उपाय नक्की करून पहा. इफेक्ट तुम्हाला छान दिसेलच दिसेल, पण तो लगेचच दिसणार नाही, हळूहळू तुम्हाला दिसायला लागेल. आता चेहरा पुन्हा धुतल्यानंतर इथे मी मस्तपैकी मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला आपला चेहरा मॉइश्चरायझरने मॉइस्ट करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित चेहऱ्याला लावून गळ्यावर देखील मी लावून घेतलं, कानाला मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि मस्तपैकी आता या चेहऱ्याला मी काहीही लावणार नाहीये. साधारणपणे टिकली लावून मस्तपैकी एक झोप काढायची आणि त्यासाठी मी सांगते ना, तर दुपारी तुम्ही ही ट्रीटमेंट ट्राय करू शकता आणि एक मस्तपैकी शांत अशी झोप घ्या. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती खूप छान असा इफेक्ट दिसेल. तर आजचा स्किन केअर रुटीन मी तुम्हाला शेअर केलेला आहे. तर हे स्किन केअर रुटीन करण्यासाठी आपल्याला एकही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. सगळे जे प्रकार आहेत आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता किंवा ते जरी नसेल तर तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ देखील घेऊ शकता. खूप इफेक्टिव्ह आहे हे.
तर अशा पद्धतीने आपण आपल्या स्किनची काळजी बाहेरून अशा पद्धतीने घेतलेली आहे. पण आतून आपली बॉडी देखील क्लीन असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. जास्तीत जास्त पाणी पिल्याने आपली बॉडी डिटॉक्स होते. सोबतच हिरव्या भाज्या, फळं, सॅलड, व्हिटॅमिन सी युक्त फळं खाणं गरजेचं आहे. तर बघा तुम्हाला इफेक्ट नक्कीच जाणवेल. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.